हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी उत्तम अशी रस्सा भाजी पाहणार आहोत, जी आहे वांग बटाटा रस्सा भाजी। तर खूपच टेस्टी आहे। तर यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर वाटण पाहूयात आपण। तर इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो जे रफली चॉप केलेले आहेत। हे आपण साईडला ठेवून देऊया। सोबतच इथे मी पावट्याचे दाणे घेतलेले आहेत, ते एका वाटीमध्ये काढून घेतलेत आणि 4 वांगी घेतलेली आहेत आणि सोबत एक बटाटा घेतलेला आहे। तर हे देखील आपण साईडला ठेवून देऊया, कारण आपण हे नंतर कापून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण वाटण करून घेऊया। तर वाटणासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली, साधारण त्यामध्ये 1.5 चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये इथे मी काळी मिरी आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। हे दोन्ही छान तडतडून घ्यायचे आणि यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत। तर खोबरं मी सेपरेटच तळून घेणार आहे, कारण खोबरं लगेच करपून जातं, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर खोबरं गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे। इतपतच आपल्याला खोबरं गोल्डन करायचं आहे, यापेक्षा जास्त करायचं नाही आहे, नाहीतर भाजीचा कलर जो आहे तो चेंज होतो आणि भाजीची टेस्टही थोडीफार कडवट लागते, त्यामुळे यापेक्षा जास्त खोबरं काळा करायचं नाही आहे। तर आता हे आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण घालून घ्यायचे आहेत लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा। तर लसूण आणि आलं देखील आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचे। थोडाफार लसणाचा कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे। इथे थोडासा तांबूस कलर आला की यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या ग्रेव्हीच्या अंदाजानुसार कांद्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा यापेक्षा कमी करू शकता। तर थोडासा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाही आहे, म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट झाला कांदा की आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे 2 मिनिटं छान मी परतवून घेतले, थोडासा चेंज झाला कलर। आता यामध्ये मी 1 चमचाभर सफेद तीळ घालून घेतेय। सफेद तीळ ऑप्शनल आहे, पण छान लागतात, म्हणजे आपल्या भाजीला जी आहे ती तर्री छान येते, त्यामुळे मी सफेद तीळ घालून घेतली आहे। 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे। वाटण आपलं थंड होतंय तोपर्यंत इथे मी वांग्याचे बटाट्याचे फोडी करून घेतलेले आहेत आणि ते काळे पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत आणि पावटा सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता इथे वाटण आपलं थंड झालेलं आहे। आता सगळ्यात अगोदर आपण हे वाटून घेऊया। वाटताना अगोदर यामध्ये मी खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचे, कारण इथे आपण खोबऱ्याचे काप केलेले आहेत, त्यामुळे ते मध्ये मध्ये तसेच राहू शकतात, कारण आपण किसून घेतलेलं नाही आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर मी खोबरं वाटून घेतेय। तर इथे बऱ्यापैकी बारीक असं वाटून झालं की आता यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो लसूण हे घालून घेणार आहोत। सोबतच यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे आणि जमेल तितकी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी बऱ्यापैकी पेस्ट करून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता इतपत आपली पेस्ट तयार झालेली आहे। तर बऱ्यापैकी बारीक झाली। अशा पद्धतीने वाटण तयार करून तुम्ही हे कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता, रस्सेदार भाजीसाठी तर मस्त लागते। तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेणार आहे, म्हणजे अगोदर जर शिल्लक राहिलेले आहे त्यामध्येच थोडंसं 1 चमचाभर आणखी घालून घेतेय। तेल छान गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे छान तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतेय, कारण आपण यामध्ये पावटा वापरणार आहोत, त्यामुळे हिंग आवर्जून घालायचं।
लगेच यामध्ये आपण जे पावटा स्वच्छ धुवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तेलामध्ये 2 मिनटं पावटा परतल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते, त्यामुळे तेलामध्ये मी परतवून घेतेय 2 मिनटं। आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे। केव्हाही तुम्ही जर पावट्याची भाजी करणार असाल तर 2 मिनटं तेलामध्ये किंवा तव्यामध्ये त्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट दुप्पट होते। वाटण घालून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे पावट्यासोबत। 1-2 मिनटं छान परतवून घेतला की यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी हळद घालून घेतेय आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून घेऊ शकता। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले देखील ॲड करून घेऊ शकता, म्हणजे जे तुम्ही रेग्युलर मसाले वापरता ते मसाले देखील ॲड करून घेऊ शकता। छान परतवून घ्यायचंय आणि अधूनमधून मिक्स करत आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे। तर बऱ्यापैकी इथे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे वांग्याच्या फोडी केलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि बटाट्याच्या देखील फोडी घालून घ्यायच्या आहेत। 2 मिनटं मसाल्यांमध्ये हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाहीतर आपलं जे वांग आहे ते वातट होतं, त्यामुळे गॅस मीडियम करूनच परतायचा। छान इथे परतवून घेतलं। आता यामध्ये गरजेनुसार म्हणजे वांगी बटाटा शिजण्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी साधारण 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण अगोदर मीठ घातलेलं नाहीये। मीठ घालून घ्यायचंय आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही याला झाकण लावूनही शिजवू शकता। साधारण मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं लागतात भाजी शिजण्यासाठी। तर मस्त इथे भाजीला उकळी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तर्रीही खूपच सुंदर आलेली आहे। तर मस्त तर्रीदार आपलं रस्सा भाजी झालेली आहे। आपण इथे बटाटा चेक करूया। बटाटाही छान असा शिजलेला आहे। वांग शिजायला काही फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे आपण फक्त बटाटा चेक करायचा आहे। आता यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे। पावटाही तेलात परतल्यामुळे त्यालाही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पावटाही शिजून जातो। तर मस्त इथे आपली रस्सेदार भाजी तयार झाली। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे। ही भाजी भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते। तर आजची ही झणझणीत आणि चमचमीत अशी पावटा वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।